शोधाचा धगधगता अग्निकुंड। नवापूर तालुक्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी म्हणून त्या अनुषंगाने नवापूरचे पोलीस निरीक्षक यांनी एका आरोपीच्या विरोधात MPDA कायद्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवला होता। दरम्यान प्रतिबंधक सेलद्वारे सदर प्रस्ताव नंदुरबारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना मंजुरीकरिता सादर करण्यात आले होते। यावर नंदुरबारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी या प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंड शाहरुख युनुस खाटिक उर्फ छोटा गढरी याच्या विरुद्ध MPDA कायद्याचे कलम 3(1) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे। यानुसार आरोपी धोकादायक गुंड शाहरुख युनुस खाटिक उर्फ छोटा गढरी यास नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे। परंतु 50 पेक्षा जास्त धोकादायक व्यक्ती नवापूर तालुक्यात मोकाट फिरत असून त्यांना राजकीय संरक्षण असल्याने मागच्या अनेक सण आणि उत्सव तसेच सार्वजनिक निवडणुकांच्या काळात विशेष व्यक्ती आणि पक्षांसाठी प्रभाव टाकण्याचे कार्य करणे हा त्यांच्या बेकायदेशीर व्यवसाय असलेले व्यक्ती आणि गुंड तोडक्या यांच्यावर कार्यवाही कधी असा प्रश्न सामान्य जनतेत केला जात आहे। नवापूर तालुक्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोकादायक गुंडा नावाची भली मोठी यादी नवापूर शहरात लोकांना तोंडपाठ झालेली आहे। परंतु कायद्यात तरतूद असताना सुद्धा वेळोवेळी शासनाकडून तसेच सूचना केलेल्या असताना सुद्धा तालुका स्तरावर प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विरुद्ध कारवाई का केली जात नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे। 1 डझन तडीपारचे प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहेत। त्याला जबाबदार कोण? या प्रकरणात निष्क्रियता करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठांकडून कारवाई कधी असे अनेक प्रश्न तयार होत आहेत। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी म्हणून त्या अनुषंगाने नवापूरचे पोलीस निरीक्षक यांनी सदर आरोपीच्या विरोधात MPDA कायद्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवला होता। दरम्यान प्रतिबंधक सेलद्वारे सदर प्रस्ताव नंदुरबारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना मंजुरीकरिता सादर करण्यात आले होते। यावर नंदुरबारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी या प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंड शाहरुख युनुस खाटिक उर्फ छोटा गढरी याच्या विरुद्ध MPDA कायद्याचे कलम 3(1) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे। यानुसार आरोपी धोकादायक गुंड शाहरुख युनुस खाटिक उर्फ छोटा गढरी यास नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे। पोलीस अभिलेखावर असलेले आणि नसलेले परंतु बेकायदेशीर कृत्यात सहभाग नोंदवणारे या गुंड टोळक्या आणि गुन्हेगारांवर यादी करून कार्यवाही करण्यास टाळाटाळ का केली जात आहे याचे उत्तर सामान्य जनतेला मिळत नाही। आगामी विधानसभा निवडणूक 2024 कोणत्याही समाजात व्यक्ती त्याचे नियम मूल्य आणि एकूणच गतिशीलता तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। तथापि काही विशिष्ट व्यक्ती ज्यांना त्यांच्या हानिकारक हेतू कृती किंवा विचारसरणीमुळे धोकादायक म्हणून संबोधले जाते सामाजिक जडणघडण लक्षणीयरित्या व्यत्यय आणू शकतात। त्यांच्या उपस्थितीमुळे सखोल सामाजिक आर्थिक आणि राजकीय नुकसान होऊ शकते ज्यामुळे एक लहरी प्रभाव निर्माण होतो जो केवळ त्यांच्या आसपासच्या परिसरावरच नाही तर मोठ्या प्रमाणात समाजावर परिणाम करतो। आगामी विधानसभा निवडणूक 2024 धोकादायक व्यक्तींचे सामाजिक परिणाम बहुतेक वेळा सर्वात दृश्यमान आणि तात्काळ असतात। या व्यक्ती गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतू शकतात, भीती निर्माण करू शकतात किंवा समुदायांमध्ये द्वेष आणि हिंसाचाराला चालना देणाऱ्या फुटीरतावादी विचारसरणीला प्रोत्साहन देऊ शकतात। हिंसक कृत्य जसे की गोळीबार दहशतवाद किंवा टोळीशी संबंधित क्रियाकलाप पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आघात करतात ज्यामुळे समाजात भीतीचे व्यापक वातावरण निर्माण होते। आगामी विधानसभा निवडणूक 2024 शिवाय धोकादायक व्यक्ती अविश्वासाची संस्कृती कायम ठेवू शकतात। उदाहरणार्थ काही लोकांच्या कृतींमुळे काही अतिपरिचित क्षेत्र किंवा लोकसंख्या गुन्हेगारी आणि धोक्यांशी संबंधित असल्यास यामुळे कलंक सामाजिक विभाजन आणि समुदाय विघटन होऊ शकते। परिणामी खरा संवाद आणि सामाजिक एकता नष्ट होत आहे ज्यामुळे या धोक्यांपासून एकता आणि लवचिकता वाढवणे समुदायासाठी आव्हानात्मक बनते। आगामी विधानसभा निवडणूक 2024 शिवाय अशा व्यक्तींचा प्रभाव सार्वजनिक आरोग्यावर वाढू शकतो। हिंसा आणि गुन्ह्यांमुळे त्रस्त असलेल्या समुदायांना अनेकदा तणाव आणि चिंताग्रस्त पातळीचा अनुभव येतो ज्यामुळे विविध मानसिक आरोग्य समस्या उद्भवतात। उच्च गुन्हेगारी दर व्यक्तींना सामाजिक क्रियाकलाप
किंवा समुदाय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यापासून परावृत्त करू शकतात. सकारात्मक परस्पर संवादाच्या संधी मर्यादित करू शकतात. संशयित आरोपी, सराईत धोकादायक गुंड, ज्यामध्ये प्रामुख्याने खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच चर्चेनुसार इतर दुसरे अनेक बेकायदेशीर कृत्य, गुन्हे, खोटे दस्तऐवज तयार करून ठगबाजी करणे, शासकीय कामकाजात उपयोगी येणारे नकली मोहर बनवणे, चोरी करणे, रेतीचे अवैध उत्खनन करून चोरी, अवैधरित्या गांजा बाळगणे आणि विक्री करणे, दरोडा, खंडणी मागणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, अवैध शस्त्र पुरवणे आदी अनेक गंभीर कृत्य संघटितरित्या करीत असतात. चर्चा सामान्य जनतेत नवापूर शहरात होत आहेत. याचाही तपास जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त करतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जाते. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच MPDA कायदा, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी आहे. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध MPDA ची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. नवापूर तालुक्यात पोलीस अभिलेखावर असलेल्या आणि नसलेल्या मोकाट गुंड आणि गुन्हेगारांनी विरुद्ध या कायद्याअंतर्गत कारवाई केल्यास आगामी विधानसभा निवडणूक 2024 शांततेत पार पडतील. याशिवाय पारदर्शक आणि प्रामाणिकपणे निवडणुका होणार नाही याची आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीप्रमाणे तालुका निवडणूक अधिकाऱ्याने सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अहवाल मागवला पाहिजे. तालुका निवडणूक आयोग शाखेकडून सुद्धा या प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे. जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.